नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आपण क्वेश्चन अनालिसिस सिरीजमधला आजचा 52वा पार्ट घेऊन आलेलो आहेत. तर बघा, 2024च्या पोलीस भरतीची जे कोणी तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असे हे सर्व व्हिडिओ आहेत. तर तुम्ही नक्कीच पाहत असाल आणि त्याचा तुम्हाला फायदाही जाणवत असेल. तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे, कोणतेही अर्थविधेयक डॅश डॅशच्या पूर्व परवानगीशिवाय लोकसभेत प्रस्तुत करता येत नाही. तर पूर्व परवानगी राष्ट्रपतीची लागते, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच भारतीय घटना जी आहे तिच्यामध्ये कलम 110 म्हणजेच आर्टिकल 110 मध्ये अर्थविधेयक जे आहे त्याची व्याख्या केलेली आहे. आणि तसंच त्याला राष्ट्रपतीची पूर्व परवानगी असल्याशिवाय संसदेत ते मांडता येत नाही. तसंच बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, प्रत्येक तालुका स्तरावर सरपंच समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केलेली आहे. तर बघा, सरपंच समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारस 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. ल ना बोंगीरवार समिती जी आहे तिने अशा प्रकारे शिफारस केलेली आहे. तसंच ल ना बोंगीरवार समितीची स्थापना झालेली आहे 1970 मध्ये या समितीची स्थापना झालेली आहे. आणि पंचायत राज संस्थेच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी हिची स्थापना करण्यात आलेली आहे. तसंच वसंतराव नाईक समिती जी आहे, तर वसंतराव नाईक समिती ही 1961ची आहे. 1961 ह्याची डेट मी याच्यासाठी सांगत आहे की बऱ्याचदा असं पण क्वेश्चन विचारलेला आहे, वसंतराव नाईक समितीची स्थापना केव्हा झाली किंवा लना बोंगीरवार समितीची स्थापना केव्हा झाली. तसंच म्हणजे ह्या वेगवेगळ्या समित्या ज्या आहेत ज्या की इम्पॉर्टंट आहेत. तर हे 4-5 समित्याच इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावरच वारंवार क्वेश्चन पण आलेले आहेत आपल्याला. तर आपण हे कमीत कमी हे ऑप्शनमध्ये 4 पर्याय म्हणजे ऑप्शनमध्ये जे 4 समित्या दिलेल्या आहेत ॲटलिस्ट तेवढ्यांची तरी डेट लक्षात असू द्या आणि त्याचं वैशिष्ट्य काय हे लक्षात असू द्या. तर बघा, आता वसंतराव नाईक समितीची स्थापना 1961 मध्ये झालेली आहे. आणि महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करण्यात यावं असं या समितीने, त्रिस्तरीय पंचायत राज हेच एक शब्द महत्त्वाचा आहे या समितीबद्दल, त्रिस्तरीय पंचायत राज स्थापन करण्यात यावं असं वसंतराव नाईक समितीने सांगितलेलं आहे. तसंच बलवंतराय मेहता समिती जी आहे, तर बलवंतराय मेहता समितीची स्थापना 1957 साली झालेली आहे. 1957 साली. आणि हिची तरतूद काय आहे, तर ही समिती समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवेचे कामकाज तपासण्यासाठी केली होती स्थापन. काय, समुदाय विकास कार्यक्रम आणि राष्ट्रीय विस्तार सेवेचे कामकाज तपासण्यासाठी. तसंच अशोक मेहता समिती जी आहे, तर अशोक मेहता समितीची स्थापना 1977 साली झालेली आहे. 1977 साली. आणि ही समिती कशासाठी स्थापन केलेली आहे, तर आपल्या देशातलं जे ढासळत चाललेलं पंचायत राज व्यवस्था जी आहे ना, तर तिचं पुनरुज्जीवन करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली होती. जवळपास 132 एवढ्या शिफारसी या समितीने केलेल्या आहेत. आणि म्हणजे बऱ्यापैकी त्यानं पंचायत राज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी या समितीचं योगदान आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद करण्यात आली आहे. तर आपलं जे राज्य वित्त आयोग आहे त्याची तरतूद कलम 243I, हे आय पण लक्षात ठेवा. तर 243I मध्ये राज्य वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर आता 243 मध्ये काय आहे, तर 243 मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोग. तर 243K मध्ये राज्य निवडणूक आयोग. तसंच 243D मध्ये, तर डी मध्ये सांगितले पंचायत राजमध्ये राखीव जागांची तरतूद. राखीव जागांची तरतूद म्हणजेच रिझर्वेशनची तरतूद याच्यामध्ये केलेली आहे, रिझर्वेशन. तसंच 243E मध्ये काय सांगितलंय, तर ई मध्ये पंचायतीचा कार्यकाल सांगितला आहे. कार्यकालासंबंधात तरतुदी जे आहेत ते 243E मध्ये सांगितलेलं आहे. आता आपण 243 म्हणजे जे आर्टिकल आहे 243 घटनेमध्ये दिलेलं, तर त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाठ करू शकतो का. तर जरी एखाद्याने पाठ केलं तरी ते कितपत एक्झाममध्ये आठवणार आहेत ह्याची जरा शंकाच आहे. कारण कोणती गोष्ट खूप जास्त पाठांतर केली तर ते आपल्याला आठवत नसती. परंतु जर त्या गोष्टीच्या आजूबाजूचा अँगल समजून घेतला किंवा त्या गोष्टीची कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला आठवायला प्रॉब्लेम येत नाही. म्हणून काय करायचं की जेव्हा ऑप्शनमधले अनालिसिस आपण पाहत असतोय किंवा त्याचं डिटेलमध्ये माहिती घेत असतो, तेव्हा त्या 4ही ऑप्शनचं जर तुम्ही माहिती व्यवस्थित आकलन करून घेतली तर तुम्हाला नंतर अडचण येणार नाही. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन आहे आपला, कोणत्या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राज्य वित्त आयोग कार्यरत आहे. तर राज्य वित्त आयोग हा 1994 पासून कार्यरत आहे. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे.
पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेच्या 12व्या परिशिष्टामध्ये एकूण किती विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा, या 12व्या परिशिष्टामध्ये एकूण 18 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा, आता हे 12व्या परिशिष्ट जे आहे तर हे कशासाठी होतं, तर हे पंचायतीचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या संदर्भात यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत. अधिकार आणि प्राधिकार, अधिकार प्राधिकार या संबंधात तरतुदी या 12व्या परिशिष्टामध्ये केलेल्या आहेत आणि त्याचे विषय किती आहेत, तर ते आहेत 18. तर 12वे परिशिष्ट माहीत झालं आपल्याला, तसंच 11वे परिशिष्ट पण माहिती असणं थोडंफार गरजेचं आहे, कारण 11व्या परिशिष्टामध्ये 29 विषय आहेत. कारण इथून मागे जेव्हा क्वेश्चन विचारला तेव्हा कधी 11वे परिशिष्ट विचारले तर कधी 12वे परिशिष्ट विचारले. तर 11व्या परिशिष्टामध्ये एकूण 29 विषय आहेत आणि 11वे परिशिष्ट कशाशी रिलेटेड आहे, तर हे नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या संदर्भात यामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया. आम्ही शासनकर्ती जमात बनणार हा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या वृत्तपत्रात लिहिला होता? तर आम्ही शासनकर्ती जमात बनणार असा लेख जो आहे तो आंबेडकरांनी जनता, म्हणजे जो 2 नंबरचा पर्याय जनता, यामध्ये हा लेख लिहिलेला आहे. तर जनता हे वृत्तपत्र कधी सुरू झालेलं आहे, तर हे वृत्तपत्र सुरू झालेलं आहे 24 नोव्हेंबर 1930 मध्ये. आणि संपादक कोण होते याचे, तर याचे संपादक होते श्री देवराव विष्णू नाईक हे त्याचे संपादक होते. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना महादेव गोविंद रानडे, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, यांनी केली होती. तसंच भारतीय सामाजिक परिषदेची स्थापना केव्हा झाली होती, तर ही झाली होती 1887 मध्ये. महादेव गोविंद रानडे, नीट लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन पाहूया. कोकण प्रशासकीय विभागाचे सर्वात जास्त व सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? तर बघा, कोकण प्रशासकीय विभाग जो आहे तर त्याच्यामध्ये एकूण 7 जिल्हे आहेत. तर ते 7 जिल्हे कोणते कोणते, तर बघा, खालून आपण म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे सुरुवात केली तर खाली अगदी दक्षिणेकडे आहे सिंधुदुर्ग. त्याच्यानंतर थोडं उत्तरेकडे गेलं तर आहे रत्नागिरी, नंतर आहे रायगड, नंतर आहे ठाणे, पालघर, आणि रायगडच्या वरती थोडं गेलं तर इथेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 जिल्हे आहेत. म्हणजे एकूण 7 जिल्हे आहेत. तर आता प्रश्न काय विचारला आपल्याला, तर सर्वात जास्त आणि सर्वात कमी क्षेत्रफळ, म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात मोठा आणि सर्वात छोटा कोणता जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने, तर त्याच्यातला सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे रत्नागिरीचं आणि सर्वात कमी आहे मुंबई शहर या जिल्ह्याचं. तर बघा, रत्नागिरीचं क्षेत्रफळ किती आहे, तर 8,208 चौरस किलोमीटर एवढं रत्नागिरीचं क्षेत्रफळ आहे. तर सर्वात कमी मुंबई शहर आहे आणि त्याचं किती आहे, तर 157 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी क्षेत्रफळाने सर्वात लहान अभयारण्य कोणते? तर सर्वात लहान अभयारण्य कोणतं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नवीन माळढोक, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. तर सर्वात मोठे अभयारण्य हे इथे आपण लहान पाहिलं तर सर्वात मोठं कोणतं आहे मग, तर ते आहे ढाकणा कोळकाज मेळघाट जिल्हा अमरावती, जे की सर्वात मोठं आहे. इथे लिहून दाखवते मी तुम्हाला. ढाकणा कोळकाज हे जे अभयारण्य आहे ते कुठे आहे, तर ते आहे अमरावतीमध्ये. तर हे सर्वात मोठं अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं आणि सर्वात छोटं आहे नवीन माळढोक अभयारण्य, जे की सोलापूरमध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासांचे संवर्धन व व्यवस्थापन संबंधीचा करार कोणता? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बोन करार. तर काय सांगितले, वन्य प्राणी आणि त्यांचे अधिवासांचे संवर्धन करायचे, त्यासाठी बोन करार करण्यात आलेला आहे. आणि हा कधी करण्यात आलेला आहे मग, तर हा करार 1979 मध्ये करण्यात आलेला आहे. 1979 मध्ये लक्षात ठेवायची डेट, कारण बोन करार कधी करण्यात आला असं पण क्वेश्चन येऊ शकतो. तर 1979 मध्ये करण्यात आलेला आहे आणि याचं अंमलबजावणी झालेली 1983 मध्ये. तसंच भारताने या कराराला मान्यता कधी दिलेली आहे, तर ती पण 1983 मध्येच मान्यता दिलेली आहे. तसंच रामसर करार जो आहे तर हा 1971चा आहे. 1971चा.
कारण ह्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. तर रामसर करार 1971चा असून तो कशाशी रिलेटेड आहे, तर हा दलदलीचा प्रदेश जो असतो किंवा आपण त्याला पाणथळ प्रदेश म्हणतो, तर त्या पाणथळ प्रदेशाचं किंवा दलदलीचा प्रदेशाचं संवर्धन करण्यासाठी रामसर कन्व्हेन्शन म्हणजे रामसर करार करण्यात आलेला आहे. तसंच बेसल करार जो आहे, बेसल करार कशासाठी, तर हा टाकाऊ पदार्थांचं जे म्हणजे मानवी शरीरावर किंवा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असतात ना, तर ते मानवी शरीरावर किंवा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ नये किंवा त्यांचं रक्षण करण्यासाठी हा बेसल कन्व्हेन्शन करण्यात आलेला आहे. तसंच रोटरडॅम करार कशासाठी आहे, तर हा घातक जे रसायनं असतात तर त्यांच्या आयात निर्यात थांबवण्यासाठी हा रोटरडॅम करार करण्यात आलेला आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना कधी झाली, तर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची स्थापना पर्याय क्रमांक 4 2006 साली झालेली आहे. तर बघा आता वन्यजीव अधिनियम जो होता 1972चा वन्यजीव अधिनियम, हा वन्यजीव अधिनियम आहे, वन्यजीव अधिनियम 1972चा, तर याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आली. ती कधी 2006 साली, आणि ही दुरुस्ती करण्यात आली त्यालाच आपण व्याघ्र संवर्धन प्राधिकरण असं म्हटलं गेलंय. म्हणजेच तेव्हाच त्याची स्थापना झाली 2006 साली. तर बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूया. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या गटास वनस्पतीमधील उभयचर म्हणजेच ॲम्फिबियन्स इन प्लांट असे म्हणतात, तर वनस्पतीमधील उभयचर कोणाला म्हणतात, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ब्रायोफायटा, म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा आता ब्रायोफायटामधील जी वनस्पती असतात, या गटातल्या ज्या वनस्पती असतात त्या कशा असतात, तर या वनस्पती पाणी तसेच जमिनीवर दोन्हीकडे पण आढळून येतात, म्हणून त्यांना वनस्पतीमधलं उभयचर असं म्हटलं गेलंय. तसंच टेरिडोफायटा जे आहे, तर हे टेरिडोफायटा काय, तर ही संवहनी वनस्पती ज्याला मूळ, देठ आणि पाने असतात, परंतु काय नसतं, तर फुले आणि बिया नसतात ह्या टेरिडोफायटाला. तसंच आता पुढचा क्वेश्चन काय, गॉल्गी काय खालीलपैकी कोणते कार्य करते, तर गॉल्गी कायचं कार्य काय, मेद व प्रथिनांचे संश्लेषण करणे, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. बघा मेद आणि प्रोटीन्स यांचे काय करते, गॉल्गी काय संश्लेषण करतं. तसंच गॉल्गी कायचा शोध कोणी लावलाय, तर कॅमिलो गॉल्गी या शास्त्रज्ञाने याचा शोध लावलेला आहे. नाव पण लक्षात असू द्या, कॅमिलो गॉल्गी, आणि त्यांच्या नावावरूनच गॉल्गी काय हे त्याला नाव पडलेलं आहे. तर यांनी त्याचा शोध लावलेला आहे गॉल्गी कायचा. पुढचा क्वेश्चन आहे, मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली, तर मेक इन इंडिया कार्यक्रमाची सुरुवात ही 25 सप्टेंबर 2014ला झालेली आहे, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. नेक्स्ट आहे बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती आणि उरुग्वे यांच्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँकेचा चौथा नवीन सदस्य देश कोणता, तर बघा आता न्यू डेव्हलपमेंट बँक जी आहे तिचा चौथा सदस्य आहे इजिप्त, म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर न्यू डेव्हलपमेंट बँक हिलाच काय म्हणतात, ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक असं देखील म्हटलं जातं. तसंच हिची स्थापना केव्हा झालेली, तर न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झालेली 15 जुलै 2014 साली. ह्याची स्थापना आणि त्याचं मुख्यालय हे पण लक्षात असू द्या मित्रांनो, कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. तर 15 जुलै 2014ला ह्याची स्थापना झालेली आहे आणि मुख्यालय कुठे आहे मग, तर ते आहे शांघाय, मुख्यालय आहे शांघाय, जे की चीनमध्ये आहे, इथे त्याचं मुख्यालय आहे. तुम्ही रनिंग नोट्स जर लिहून घेतल्या तर अजून जास्त बेटर होईल. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, सन 2024ची पर्यावरण दिनाची संकल्पना काय आहे, तर 2024चा पर्यावरण दिनाची संकल्पना आहे, पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, लँड रिस्टोरेशन, डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रिसिलियन्स. तर ही त्याची संकल्पना आहे, म्हणजेच थीम आहे. तसंच लँड रिस्टोरेशन ते काय, जमिनीचे पुनर्संचयन करणे, दुष्काळ प्रतिकार शक्ती आणि वाळवंटीकरणाची प्रगती कमी करणे. तर बघा आता पुढचं आहे, डॉपलर परिणाम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, तर डॉपलर परिणाम कशाशी संबंधित आहे, तर हा ध्वनी लहरी, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, ध्वनी लहरीशी संबंधित आहे डॉपलर परिणाम. तर बघा आता डॉपलर परिणाम कसा जाणवतो, जेव्हा आपण म्हणजे रेल्वे स्टेशनला उभे असतो, समजा एक उदाहरण सांगत आहे तुम्हाला, तर रेल्वे स्टेशनला जेव्हा आपण उभे असतो आणि दूरून ट्रेन येत असते तेव्हा आपल्याला सुरुवातीला त्याचा ध्वनी जो आहे किंवा त्याचा आवाज जो आहे तो कमी कमी असतो, आणि जेव्हा ट्रेन आपल्या जवळ येते तेव्हा ध्वनीची तीव्रता कशी असते, तर ध्वनीची तीव्रता ही वाढलेली असते. आणि जेव्हा ट्रेन तिथे थोडा वेळ थांबून पुन्हा दूर चालली जाते तेव्हा दूर चालली जाताना जेव्हा थोडी अगोदर लांब जाते तेव्हा ध्वनीची तीव्रता जास्त असते, परंतु दूर गेल्यानंतर पुन्हा त्या ध्वनीची तीव्रता कशी होते, तर ध्वनीची तीव्रता कमी कमी होते. बघा आता ही इकडून समजा ट्रेन आली, इथे जेव्हा आहे तेव्हा ध्वनीची तीव्रता कमी कमी असते, आपण इथे उभे आहोत समजा, आणि इथे जेव्हा जास्त जवळ येते तेव्हा ध्वनीची तीव्रता सर्वाधिक असते. तसंच आपल्यापासून ती दूर जाताना
इकडे जाताना पण ध्वनीची तीव्रता कशी कमी कमी होत जाते. तर यालाच या वारंवारतेलाच आपण काय म्हणतो डॉपलर परिणाम किंवा डॉपलर इफेक्ट असं या ध्वनीच्या वारंवारतेला असं म्हणतात. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे इथे आय मिस झालेला आहे. तर ICC ने 2024-25च्या हंगामासाठी जाहीर केलेल्या 12 पंचच्या यादीत कोणत्या एकमेव भारतीयाचा समावेश आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे 4 नंबर म्हणजेच नितीन मेनन याचा समावेश यामध्ये आहे. तसंच नितीन मेननची कितव्यांदा निवड करण्यात आलेली आहे? तर ही 5व्यांदा निवड यामध्ये त्याची करण्यात आलेला आहे, 5व्यांदा. तसंच पुढचा क्वेश्चन पाहूया आता. पद्मश्री डॉक्टर गंगाधर पानतावणे पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा आता 2024चा गंगाधर पानतावणे पुरस्कार हा डॉक्टर अनिल गजभिये म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे किंवा त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. नेक्स्ट आहे इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट आणि कोणी संयुक्तपणे तयार केलेला आहे? तर हा अशा प्रकारचा जो रिपोर्ट आहे तर त्याच्याच अजून सहकार्य होतं आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांचं, आणि या दोघांनी मिळून म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट अँड आंतरराष्ट्रीय कामगार संघटना यांनी हा संयुक्तपणे इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 डिक्लेअर केलेला आहे. तर बघा याच्यामध्ये काय सांगितलंय की हा पुरस्कार जो आहे तर यामध्ये म्हणजे बेरोजगार तरुणांचं प्रमाण जवळपास 83% एवढं आढळून आलेलं आहे या रिपोर्टमध्ये. तसंच हा रिपोर्ट कोणाच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आहे? तर हा अनंत नागेश्वरन जे आहेत, अनंत नागेश्वरन जे आहेत यांच्या हस्ते हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. अणुऊर्जा शिखर परिषद 2024 नुकतीच कोणत्या देशात पार पडली आहे? तर अणुऊर्जा शिखर परिषद जी आहे ती 2024ची ही बेल्जियम म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बेल्जियममध्ये ही परिषद पार पडलेली आहे. नेक्स्ट आहे नुकतेच सुनील नरेनने 500 T20 सामने खेळून पूर्ण केले आहेत, तो कोणत्या देशाचा क्रिकेटपटू आहे? तर हा सुनील नरेन जो आहे हा वेस्ट इंडिज म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं करेक्ट आहे, वेस्ट इंडिजचा प्लेयर आहे तो, आणि त्यांनी किती 500 T20 सामने कंप्लीट केलेले आहेत खेळून. तर बघा आता हे जे क्वेश्चन आहेत 21-22चे तर हे आपले करंटशी रिलेटेड क्वेश्चन आहेत किंवा करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत, जे की तुम्ही खूप मागणी करत होतात मॅम करंट अफेअरचे पण क्वेश्चन घेत चला. तर आपण अशा पाठीमागच्या भरपूर व्हिडिओपासून करंट अफेअरचे क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला, करंट अफेअरचे क्वेश्चन डेली जे तुम्ही लिहून घेतले तुमच्या नोटबुकवर, तर तुम्हाला करंटमध्ये खूप असं फापट पसार वाचत बसायची गरज नाही असं मला तरी वाटतं, कारण आपण अगदी जे मोजकंच घेतलंय आणि इम्पॉर्टंट जे करंट अफेअर आहे तेच आपण इथे कव्हर केलेलं आहे. पुढचा क्वेश्चन आहे लॉजिक्स इंडिया 2024 आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बघा आता लॉजिक्स इंडिया 2024 जी परिषद आहे तर तिचं आयोजन मुंबई येथे करण्यात आलेलं आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच बघा मुलांना, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक देत चला, जेणेकरून लाईक दिली तर भरपूर मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यास मदत होते. म्हणून मी नेहमी सांगत असते जर व्हिडिओ खरंच आवडत असतील तर एक लाईक द्यायला हरकत नाही बाबा. तर बघा ही आपल्या चॅनलचं नाव आहे. तसंच व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंडला पण हा चॅनलचं नाव शेअर करू शकता. तसंच पुढचा क्वेश्चन आहे कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हे नोएडा म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे, इथे त्या पार पडलेल्या आहेत. तर या कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने 3 सुवर्णपदक जिंकलेले आहेत, 3 सुवर्णपदक जिंकलेली आहेत. तसंच एकूण विचार केला तर एकूण 15 पदके यामध्ये आपण जिंकलेली आहेत. पुढचा क्वेश्चन पाहूया. जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा PNG ज्वेलर्स यांना भेटलेला आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट आहे पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? तर पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप जो आहे तर तो 2024चा इजिप्तमध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तसंच यामध्ये भारताच्या विजय कुमार याने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेलं आहे, जे की 59 किलो वजनी गटामध्ये तो खेळला होता आणि त्यानं सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तर त्याचं नाव काय? विजय कुमार. हे पण नाव लक्षात असू द्या, विजय कुमार. पुढचा क्वेश्चन पाहूया. इंडिया TB अहवाल 2024 कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे? तर इंडिया TB अहवाल जो आहे 2024चा तर हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेला आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तसंच पाहायला गेलं तर आपल्या देशामध्ये भरपूर TBचे रुग्ण पण आढळून आलेले आहेत. जवळपास 25 लाख प्लस TBचे रुग्ण यामध्ये आढळून आलेले आहेत.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय अन्न कचरा दिन कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय अन्न कचरा दिन हा 30 मार्चला सेलिब्रेट केला जातो. म्हणजे तिसरं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन आहे, 0° ते 4° पाण्याचे तापमान वाढवल्यास पाणी प्रसरण पावते. तर हे सेंटेन्स कसं आहे? तर हे चुकीचं सेंटेन्स आहे. कारण 0° ते 4° पाण्याचे तापमान वाढवल्यास पाणी प्रसरण पावण्याऐवजी काय होतं? तर हे अंकुचन पावत असतं. म्हणून हे सेंटेन्स कसं आहे? चुकीचं आहे, अंकुचन. तर बघा आता पुढचं सेंटेन्स काय, 4° ते 0° पाण्याचे तापमान कमी केल्यास पाणी अंकुचन पावते. तर हे देखील कसं आहे? चुकीचं आहे. कारण 4° ते 0° पर्यंत तापमान कमी केलं, पाण्याचं तापमान कमी केलं तर पाणी अंकुचन पावण्याऐवजी काय होतं? तर ते प्रसरण पावत असते, प्रसरण पावत असते. म्हणून हे दोन्ही सेंटेन्स चुकीचे आहेत आणि आपण इथे अशा प्रकारे त्याचं करेक्शन केलेलं आहे. परंतु त्याचं उत्तर आहे दोन्ही अयोग्य, कारण हे दोन्ही अयोग्य होते आणि अशा प्रकारे करेक्शन केल्यानंतर ते योग्य होतात. तर पुढचा क्वेश्चन पाहूया, हत्तीची अवैध शिकार थांबवण्यासाठीचा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर बघा, हत्तीची अवैध शिकार भरपूर प्रमाणात होते आणि ती अवैध शिकार थांबवण्यासाठी एक प्रोग्राम गव्हर्नमेंटनी इस्टॅब्लिशमेंट केलं होतं त्या प्रोग्रामची. आणि ती कधी झालेलं आहे? तर त्याचं साल आहे 2001 साली. अशा प्रकारे प्रोग्राम गव्हर्नमेंटनी केला होता. आणि बघा, हत्ती हा प्राणी कसा आहे? तर अगदी दुर्मिळ प्राणी आहे आणि त्याची वेगवेगळ्या कारणासाठी शिकार केली जायची. आणि हा कार्यक्रम केल्यापासून किंवा हा प्रोग्राम सुरू केल्यापासून हत्तीवर अशा प्रकारची शिकार करण्यापासून रोख बसलेला आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर बरोबरच GKचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत चला. आणि अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. तसंच एक थंब देत चला, म्हणजे लाईक देत चला, जेणेकरून व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत पोहोचण्यास मदत होती. तसंच भरपूर जणांना त्याचा फायदा देखील होतो. तसंच मित्रांनो, आजपासून आपण हा व्हिडिओ तर सकाळी घेतच आहोत, परंतु दुपारच्या पिरियडमध्ये आपण मराठीचं क्वेश्चन पण घेणार आहोत. तर ते पण तुम्ही म्हणजे टेलिग्राम चॅनल बघत चला, किंवा मग जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला त्या नोटिफिकेशन पडणारच आहे. आणि नोटिफिकेशन पडल्यानंतर ते व्हिडिओ पण तुम्हाला भेटणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे की बेल आयकॉनवर प्रेस करायचं, जेणेकरून जे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.